नमस्कार. माझ्यासोबत नत्तू बबन पगाडे आहे. हा नगरधन येथील रहिवासी आहे. याला नागपूरमध्ये एका रुग्णालयात हा ॲडमिट झाला होता. तो हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल होतं आणि सोबत आयुष्यमान भारतमध्ये देखील तो हॉस्पिटल एनपॅनल होतं. याला तात्काळ ऑपरेशन करण्याची गरज आहे असं सांगून यांच्यापासून जबरदस्तीने 1.5 लाख रुपये घेण्यात आले आणि यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. नंतर माझ्याकडे ही बाब तक्रार म्हणून आल्यानंतर या तक्रारीवर मी पाठपुरावा केला आणि आता हॉस्पिटलने यांना 1.5 लाख रुपये परत केलेले आहे. हा 1.5 लाख रुपयाचा चेक मी या लोकांना देत आहो आणि आपल्या सर्व जनतेला मी विनंती करतो की आपण कुठल्याही रुग्णालयात उपचारासाठी गेले तो हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल आहे का, किंबहुना तो हॉस्पिटल आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये एनपॅनल आहे का, हे त्या दवाखान्याच्या बाहेर डिस्प्ले असणं आवश्यक आहे. सोबतच त्या ठिकाणी शासनाचा एक आरोग्य दूत उपलब्ध असतो. आपण त्या आरोग्य दूतला भेटा आणि कोणी जर आपल्याला उपचार करत नसेल तर त्या संदर्भामध्ये आपण त्या आरोग्य दूतला तक्रार करा किंवा थेट माझ्या कार्यालयात किंवा मला तक्रार करा. शासनाने महाराष्ट्राच्या सर्व लोकांकरता 5 लाखपर्यंतच्या उपचार मुफ्त केलेला आहे आणि ते कॅशलेस आहे. हॉस्पिटलनी एकही रुपया तुमच्यापासून घेणं अपेक्षित नाही आहे. परंतु दुर्दैवाने स्वतःला एनपॅनल करून घ्यायचं, मात्र लाभार्थ्यांना लाभ द्यायचा नाही आणि लाभार्थीकडून अतिरिक्त पैसे उकळायचे, अशा पद्धतीची प्रवृत्ती अनेक रुग्णालयात आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो की आपण जेव्हा आपल्या उपचार करायचा असेल तर आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले किंवा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये जे रजिस्टर्ड ट्रस्ट हॉस्पिटल आहे त्यामध्ये आपण आपला उपचार करा. आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप पैसे लागतात. परंतु हे हॉस्पिटल जे चॅरिटी हॉस्पिटल म्हणून रजिस्टर्ड आहे किंवा आयुष्यमान भारत आणि महात्मा फुलेमध्ये जे अनुज्ञ रुग्ण आहे, जे ज्या उपचार आपल्याला फ्री आहे त्या उपचाराची यादी देखील मी आपल्याला या ठिकाणी सोबत पाठवत आहे. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की अशा पद्धतीची लूट अनेक रुग्णालय करत आहे. माझ्याकडे तक्रार येतात, मग मी तक्रार करतो, मग ते लोक पैसे परत करतात. परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला उपचार हा शक्यतो आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करा, किंबहुना जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे तिथं करा. त्यासोबतच ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करता येते, काही हॉस्पिटल मुख्यमंत्री सहायता निधीच्या पैशाचा अफरातफर केली किंवा त्याचा हिशोब दिले नाही म्हणून ब्लॅकलिस्टेड केले आहे, त्या रुग्णालयात आपण गेले तर मुख्यमंत्री सहायता निधीची आपल्याला मदत करता येत नाही. मग पेशंट येतो आपल्याकडे आणि आपणही हतबल होतो, मग स्वतःकडून मदत करावी लागते, त्याला एक मर्यादा असते. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला उपचार करत असताना आयुष्यमान भारत आणि महात्मा फुलेमध्ये तो एनपॅनल आहे का हे आपण तपासून घ्या, चॅरिटेबल हॉस्पिटल आहे का ते तपासून घ्या, आपल्याला जी बिमारी झालेली आहे ती मोफतच्या यादीमध्ये आहे का ते तपासून घ्या आणि त्यानंतर आपण आपला उपचार करा. मी आपल्याला चॅरिटेबल हॉस्पिटलची यादी पाठवतो, आपल्याला महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारतची यादी पाठवतो आणि कुठले उपचार 5 लाखपर्यंत फ्री आहे ती देखील यादी मी आज फेसबुकवर उपलब्ध करून देत आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त व्हायरल करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सरकारने गरीब माणसाच्या उपचारासाठी जी मोफत उपचाराची योजना आणली आहे त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि कोणाची आर्थिक पिडणूक होऊ नये यासाठी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.